Hello friends, now we are going to see the applications of equipartition of energy, what we have seen in last video. That is, what the equipartition of energy tells? That if we consider a gas molecule which is spherical, moving in different directions, so if it has 3 degrees of freedom, x, y, and z, that means it can go along x-axis, it can go along y-axis, it can go along z-axis. So that means this molecule has ability to go in 3 different directions. That means indirectly it is known as the degree of freedom. So one single molecule which is atomic molecule, then this molecule has 3 degrees of freedom going towards x, y, and z. Each degree of freedom has this, according to equipartition of energy, this degree of freedom has the energy equal to 1 by 2 kT. This degree of freedom, that means this direction, the energy of molecule is 1 by 2 kT, and similarly in this direction also 1 by 2 kT. So what the equipartition of energy tells? That equipartition, according to equipartition of energy, that every degree of freedom has same amount of energy, that is the same amount of average energy. So now we are going to apply this equipartition of energy rule in defining some specific terminology. Like we can define first of all that is known as heat capacity. Heat capacity. Similarly, specific heat capacity. Specific heat capacity. And one more is there, that is called as molar heat capacity. Molar heat capacity. म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे की वेगवेगळ्या गॅसेस साठी, म्हणजे मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल साठी, डायॲटॉमिक मॉलिक्यूल साठी आणि पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल साठी हीट कॅपॅसिटी किती असेल, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय असेल, आणि त्याचबरोबर मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, आणि त्याचे रिलेशन्स आपल्याला मिळवायचे. तर सुरुवातीला बऱ्याच वेळेला आपण 12वीला सुद्धा हा भाग सगळा झालेला आहे, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा हा भाग येतो. त्यामुळं मी असा प्लॅन केलाय की आपल्या सर्वांना की हीट कॅपॅसिटी म्हणजे नेमकं काय, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, आणि मोलर हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, हे थोडंसं आपल्या सगळ्यांच्या समोर मी ठेवतो. आणि मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे 2 ऍप्लिकेशन्स, म्हणजे मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल साठी आणि डायॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल साठी त्याचे ऍप्लिकेशन बघूया. म्हणजे हा व्हिडिओ स्पेसिफिकली यू नो फ्रॉम दिस व्हिडिओ दॅट व्हॉट इज कॅपॅसिटी, हीट कॅपॅसिटी, व्हॉट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, and what is molar heat capacity. For that, now we are planning to go the problem and theory at a time. आपण असं प्लॅन करूया, इकडे थिअरी आपण प्लॅन करूया आणि त्याचबरोबर एका साईडला त्याच्याबरोबरच एक एक्झाम्पल आपण घेऊया, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना समजण्यासाठी चांगलं. थिअरी मध्ये आपण कन्सिडर करूया की consider a system of m kg mass and having temperature
टेम्परेचर T डिग्री केल्विन, T केल्विन. हे लक्षात आलंय का बघा की आपण एक सिस्टीम कन्सिडर केलेली आहे की ज्या सिस्टीम मध्ये त्या सिस्टीमचं मास किती आहे m किलोग्रॅम आणि त्या सिस्टीमचं टेम्परेचर किती आहे T डिग्री केल्विन आहे. सेम अशी सिस्टीम आपण एक्झाम्पल मध्ये घेऊया. सिस्टीम म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज सिस्टीम? इट इज आयसोलेटेड पार्ट ऑफ द सराउंडिंग. आयसोलेटेड पार्ट ऑफ द सराउंडिंग बाउंडेड बाय सर्टन बाउंड्रीज. आणि मग आपण थर्मोडायनामिक्स मध्ये त्याच्या सिस्टीम बद्दल वेगवेगळे नंतर आपण डिटेल्स मध्ये स्टडी करूया. पण इथं आपल्याला या टर्मिनॉलॉजी क्लिअर करण्यासाठी आपल्याला हे थोडंसं कन्सिडर करूया की एक सिस्टीम आहे की ज्याचं किलोग्रॅम m किलोग्रॅम मास आहे आणि टेम्परेचर आहे K इन T टेम्परेचर. तसं आपण इथे कन्सिडर करूया की समजा हे एक सिस्टीम आहे. सिस्टीम ज्याच्यामध्ये आपण फक्त गॅस कन्सिडर न करता आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅस आपण कुठलेही कन्सिडर करू शकतो. समजा मी सॉलिड लिक्विड कन्सिडर करतो. समजा पाणी आपण घेतलं, एका बादलीमध्ये पाणी घेतलं. ते पाणी किती घेतलं? समजा आपण घेतलं 500 किलोग्रॅम. किती घेतलं? सॉरी 5 किलोग्रॅम पाणी घेतलं. 5 किलोग्रॅम पाणी घेतलं. आता 5 किलोग्रॅम पाणी घेतल्यानंतर 5 किलोग्रॅम काय झालं? हे मास झालं. त्यानंतर त्याचं टेम्परेचर आपण म्हणूया साधारणपणे डिग्री केल्विन मध्ये जर विचार केला, नॉर्मल टेम्परेचर जर रूम टेम्परेचर विचार केला तर 300 डिग्री केल्विन त्याचं टेम्परेचर आपण मानलं. म्हणजे थेरीमध्ये आपण काय केलं हे कन्सिडर केलं. तसं एक्झाम्पल मध्ये हे आहे. याच्यावरचे बऱ्याच वेळा एक्झाम्पल सोडवताना मुलांना त्रास होतो की नेमकं डिग्री केल्विन म्हणजे काय आणि नंतर मग त्याचं नेमकं डिव्हिजन कसं करावं हे समजण्यासाठी आपण थेरी आणि साइड बाय साइड एक्झाम्पल्स घेतो जेणेकरून तुम्हाला या थेरीचं तिथं कम्पॅरिझन होईल. आता एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर आपल्याला वाढवायचं. हाऊ टू इन्क्रीज द टेम्परेचर? वी हॅव टू प्रोव्हाइड. देर आर 2 मेथड्स. 2 मेथड्स आहेत. देर आर 2 मेथड्स टू इन्क्रीज इट्स टेम्परेचर. कुठले कुठले 2 मेथड? तर एक तुम्ही एक्सटर्नल एनर्जी देऊ शकता, त्याला एक्सटर्नल एनर्जी देऊ शकताय, किंवा एक्सटर्नल एनर्जी न देता सो यू हॅव टू प्रोव्हाइड सम सॉर्ट ऑफ एनर्जी और हीट टू दी सिस्टीम. किंवा हीट न देता जर आपण त्याच्यावरती वर्क डन केलं, सिस्टीमवर वर्क डन केलं, एक्सटर्नल वर्क डन केलं, तरी सुद्धा याचं टेम्परेचर वाढलं जातं. आता ते कसं आपण नंतर बघू. म्हणजे आता आपण विचार करूया की समजा एखाद्या सिस्टीमला dq अमाउंट ऑफ एनर्जी दिली, dq अमाउंट ऑफ एनर्जी दिली, तर दिस dq अमाउंट ऑफ एनर्जी increases the temperature of the system by delta T Kelvin. तुम्हाला समजलं का? बघ की इथं डेल्टा क्यू एवढी एनर्जी आपण त्याला दिलेली आहे, ज्याच्यामुळं त्याचं टेम्परेचर हे वाढलं. डेल्टा क्यू म्हणजे हीट एनर्जी तुम्ही त्याला दिलं. हीट एनर्जी दिल्यानंतर त्याच्यातली इंटरनल एनर्जी वाढेल. इंटरनल एनर्जी इज नथिंग बट टेम्परेचर. That is nothing but kinetic energy. Kinetic energy is indirectly that is recorded as the temperature. So now, by giving this type of energy, we can increase the temperature by delta T degree, degree Kelvin or Kelvin. Same आपण इकडे कन्सिडर करूया की समजा आपण याला एक्सटर्नल एनर्जी दिली आणि याचं टेम्परेचर, आता आपण काय केलं, याला एक्सटर्नल एनर्जी सपोज करूया की 500 जूल आपण एनर्जी दिली. 500 जूल एनर्जी दिलेली आहे. त्या 500 जूल एनर्जी दिल्यामुळं या सिस्टीमचं टेम्परेचर 300 अँड समथिंग म्हणजे समजा आपण 50 डिग्रीनं वाढलं असं आपण सपोज करूया. 50 डिग्री केल्विननं त्याचं टेम्परेचर वाढलं. म्हणजे डिफरन्स किती झाला की 350 झालं. म्हणजे 50 डिग्रीनं टेम्परेचर वाढलं. सो बाय गिव्हिंग
delta Q is equal to 500 joule. 500 joule. We can increase the temperature 50 degree K. समजलं का सगळ्यांना? आता जाऊया आपण हीट कॅपॅसिटी म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हे आता आपण पाणी घेतलेलं आहे. समजा तुमच्याकडे 2 ग्लास आहेत किंवा 2 पातेले आपण म्हणूया. 2 पातेले आहेत. 2 पातेले एका 2 गॅस शेगडीवर ठेवलेले आहे. दोन्हीला सेम एनर्जी आपण देतो. एका पातेल्यामध्ये समजा एक 5 किलो आपण काय घेतलं, पाणी घेतलं आणि दुसऱ्या याच्यामध्ये 5 किलो तेवढ्याच सेम अमाऊंटचं आपण दूध घेतलं. एनर्जी तेवढीच दिलेली आहे. तर तुमच्या लक्षात येईल दोन्हीमध्ये आपण जर थर्मामीटर घातला आणि ठराविक वेळेनंतर आपण जर दोन्हीचं टेम्परेचर चेक केलं तर पाण्याचं टेम्परेचर वाढलेलं दिसेल, खूप त्याचे जास्त दिसेल आणि दुधाचं टेम्परेचर थोडस कमी वाढलेलं दिसेल. याचा अर्थ हीट दिल्यानंतर टेम्परेचर दोघांचं वाढलं, पण पाण्याचं टेम्परेचर जास्त वाढलं म्हणजे त्याच्याकडे हीट कॅपॅसिटी काय आहे, कमी आहे. आणि दुधाचं टेम्परेचर स्लोली वाढतंय पण स्लोली वाढतं, त्याची हीट कॅपॅसिटी जास्त आहे. त्याच्या उलट उदाहरण आपण घेऊया म्हणजे तुम्हाला समजा लक्षात येईल की समजा 2 पातेले आपण घेतले किंवा 2 कप घेतले. एकामध्ये पाणी उकळतं पाणी आहे आणि एका कप मध्ये दूध आहे, तेवढ्याच टेम्परेचरचं दूध आहे. तर इथं आपण थर्मामीटर घातला, इथेही थर्मामीटर ठेवला. तर काही वेळानंतर आपण दोन्ही थर्मामीटरचे टेम्परेचर जर चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की पाण्याचं, हे वॉटर आहे आणि हे मिल्क आहे, पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते फास्ट डिक्रीज होतं आणि मिल्क हे स्लोली डिक्रीज होतं. डीके, त्याचं टेम्परेचर डीके जे आहे ते स्लोली होतं म्हणजे दूध स्लोली थंड होतं आणि पाणी मात्र फास्ट थंड होतं. कारण पाण्याची कॅपॅसिटी हीट म्हणजे घेण्याची कॅपॅसिटी जास्त कमी आहे आणि मिल्कची हीट कॅपॅसिटी जास्त. सो हीट कॅपॅसिटी डिपेंड्स अपॉन द मटेरियल, नेचर ऑफ द मटेरियल. ओके, मग आणखीन कशावरती अवलंबून आहे हे आपण थोडं बघूया. आता इथं आपण एक डेफिनेशन करूया की डेल्टा क्यू डिवाइडेड बाय डेल्टा टी. Delta Q, that means amount of energy provided to the system to the amount of that is the increase in temperature. ह्याचा रेशो घेतला तर this ratio is defined as capital S. This is known as heat capacity. What this heat capacity tells according to this definition? What it tells? The amount of energy per unit temperature. So amount of energy required to increase the temperature by unit. समजलं का सगळ्यांना? की सो दिस इज नोन ॲज हीट कॅपॅसिटी. म्हणजे काय, कॅपॅसिटी किती त्याच्यात स्टोअर करून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे ती आपण असं नीट डिफाईन करता. आपण एखादी सिस्टीम घेतली, त्या सिस्टीमचं त्याला जर आपण एनर्जी दिली तर त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढवण्यासाठी किती ऊर्जा लागते, एनर्जी लागते, ती एनर्जी म्हणजे त्याची हीट कॅपॅसिटी. सो दॅट मीन्स डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा क्यू, एस इज इक्वल टू डेल्टा क्यू व्हेन डेल्टा टी इज इक्वल टू 1 केल्विन और 1 डिग्री सेंटीग्रेड. 1 डिग्री सेंटीग्रेड कारण डिफरन्स आहे, टेम्परेचर डिग्री मध्ये म्हणा किंवा केल्विन मध्ये म्हणा. म्हणजे एस इज इक्वल टू डेल्टा क्यू इफ टेम्परेचर इज राइजेस बाय 1 डिग्री केल्विन. सो हाउ यू कैन डिफाइन द स्पेसिफिक that is heat capacity? Heat capacity is defined as the amount of energy required to increase 1 degree temperature of that material, of that system. Is it? मग इथं आपण काढूया. इथं आपण S is equal to काय येईल, त्याला हीट एनर्जी किती दिलेली आपण डेल्टा क्यू डिवाइडेड बाय डेल्टा टी. सो दॅट इज इक्वल टू हीट कॅपॅसिटी, हीट किती दिलेली आहे 500 जूल.
500 जूल डिवायडेड बाय कितीनं टेम्परेचर वाढलं 50 डिग्रीनं टेम्परेचर वाढलं 50 डिग्री की टेम्परेचर किती येईल आपल्याला की समजा आपण किती मांडलं 1 इथे गेलं 10 जूल पर केल्विन लक्षात आलं का बघा हीट कॅपॅसिटी इट इज डिनोटेड बाय स्टँडर्डली कॅपिटल एस इज इक्वल टू दॅट इज 10 जूल पर केल्विन म्हणजे 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढवण्यासाठी अंदाजे आपण घेतलेला आहे हे करेक्ट नाही तर आपण 500 जूल त्याला दिलं त्याच्यामुळे 50 डिग्री केल्विन टेम्परेचर वाढत असेल तर 1 डिग्री केल्विनला वाढवण्यासाठी किती लागेल की इथं आपण काय केलं 10 जूल एवढी ऊर्जा लागते सो दिस एनर्जी इज नोन ॲज हीट कॅपॅसिटी ऑफ दॅट सिस्टीम हीट कॅपॅसिटी इज ऑल्सो डिपेंड्स अपॉन द अमाऊंट म्हणजे समजा आपण 1 किलो इथं पण 5 किलो घेतलं समजा आपण 10 किलो घेतलं त्याच्याविषयी जास्त घेतलं तर त्याचा परत तेवढं टेम्परेचर वाढवण्यासाठी त्याला काय लागेल हीट जास्त लागेल सो दिस हीट कॅपॅसिटी डिपेंड्स अपॉन टेम्परेचर डिपेंड्स अपॉन द मास सो दिस yes is depends upon mass this yes is also depends upon mass का तर उदाहरण समजा तुम्ही दुकानामध्ये गेला आणि दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही मागितला की समजा 1 किलोग्राम आपल्याला साखर पाहिजे दुकानदार लगेच म्हणणार 1 किलोग्राम साखरचं रेट त्याला माहिती असेल त्याच्याऐवजी तुम्ही म्हटला की मला 75 किलो साखर पाहिजे लगेच दुकानदार काय म्हणणार 1 किलोला एवढा काहीतरी रेट आहे 50 रुपये असेल तर 75 गुणिले 50 करणार आणि तुम्हाला पैसे आकारणार तसे इथं समजा 1 डिग्री वाढवण्यासाठी एवढं असेल तर प्रत्येक 1 डिग्री वाढवण्यासाठी तेवढी ऊर्जा लागणार आहे बट दिस डिपेंड्स अपॉन द क्वांटिटीने मल्टिप्लाय करणार सो दिस एस डिपेंड्स अपॉन क्वांटिटी दॅट इज मास मग मास आपल्याला इंडिपेंडेंट करायचं असेल तर काय करावं लागेल मास इंडिपेंडेंट करायचं असेल तर आपल्याला मासने याला डिवाइड करावं लागेल सो व्हेन वी डिवाइड द हीट कॅपॅसिटी बाय मास व्हॉट वी गेट एस is equal to S divided by small m mass capital S घेतला आपण तर that is equal to delta Q divided by m into delta T हे समजलं का बघा m ने इथे डिवाइड केलं m ने इथे डिवाइड केलं that is equal to याला म्हणतात स्मॉल s ने डिनोट केलं जातं याला म्हणतात स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी स्पेसिफिक म्हणजे एवढ्या डिग्री टेम्परेचरला एवढं एनर्जी लागेल एवढ्या माससाठी म्हणजे व्हॉट इट गिव्स दिस स्मॉल एस हे डिफरन्स लक्षात आलं का बघा दिस इज स्मॉल एस दिस इज कॅपिटल एस गिव्स हीट कॅपॅसिटी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज नथिंग बट स्मॉल एस इज इन टर्म्स ऑफ that is the solid or gas. This system may be solid, liquid or gas. आपण कन्सिडर केलं ओके पण इथं आपण गॅस पहिल्यांदा आता न कन्सिडर करता पुढच्या याच्यामध्ये टर्म मध्ये कन्सिडर करूया बिकॉज गॅसेस आर नॉट मेजर्ड इन टर्म्स ऑफ किलोग्राम लिक्विड कॅन मेजर इन टर्म्स ऑफ किलोग्राम सॉलिड ऑल्सो कॅन मेजर इन टर्म्स ऑफ किलोग्राम बट गॅस कॅनॉट गॅस साठी आपल्याला मोलर हीट कॅपॅसिटी साठी जायचं आहे तर इथपर्यंत तुम्हाला समजलं का बघा की यस that is specific heat capacity is equal to heat capacity of a material per unit mass. So that means what this gives rise to that is what is it its unit याचं युनिट काय येईल बघा की डेल्टा क्यू चा जूल मास चा पर डिग्री किलोग्राम पर डिग्री केल्विन हे लक्षात आलं So this is specific heat.
स्पेसिफिक म्हणजे पर्टिक्युलर, एक एवढ्या माससाठी एवढे हिट लागेल, एवढ्या माससाठी ही एवढे. एक समजा एक 5 किलोग्राम पाण्यासाठी वाढवण्यासाठी त्याला 1 डिग्रीने टेम्परेचर वाढवण्यासाठी ठराविक हीट लागेल किंवा एनर्जी लागेल. पण एखादा तलाव आहे आणि तलावाचं आपल्याला 1 डिग्री टेम्परेचरनं जर आपल्याला एनर्जी वाढवायची असेल किंवा टेम्परेचर वाढवायचं असेल तर त्याला खूप हीट एनर्जी द्यावी लागेल. दॅट मीन्स वी आर गोइंग टू डिफाईन हीट कॅपॅसिटी. त्याची हीट कॅपॅसिटी भरपूर आहे. मग स्पेसिफिक किती? स्पेसिफिक साठी आपण काय केलेलं आहे, 1 किलोग्रामला साखरेला किती, मग त्याच्यावरून आपण 10 किलोग्रामचं काढू शकतो, 1 ग्रॅमचं काढू शकतो, 10 ग्रॅमचं काढू शकतो, प्रत्येकाचं काढू शकतो. म्हणजे वी आर गोइंग टू डिफाईन स्पेसिफिक अमाऊंट, स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ सर्टन सिस्टीम. लक्षात झालं? एवढ्या सिस्टीमला इतकं एनर्जी दिला की त्याचं टेम्परेचर एवढ्याने वाढेल. मग त्याचा मास इंडिपेंडेंट केला की तुम्हाला पर्टिक्युलरली किती एनर्जी आपल्याला द्यावी लागेल हे कळेल. ओके, मग आता इथं आपण स्पेसिफिक उदाहरणामध्ये आपण बघूया की उदाहरणामध्ये की एस इज इक्वल टू स्मॉल एस इज इक्वल टू, आपण स्मॉल एस घेऊया. स्मॉल एस इज इक्वल टू कॅपिटल एस डिवाइडेड बाय एम. सो दॅट इज इक्वल टू कॅपिटल एस किती आहे, डेल्टा क्यू आहे, इथं एम आहे आणि डेल्टा टी आहे. सो दॅट इज इक्वल टू डेल्टा क्यू किती आहे याचं 500 जूल आहे, बरोबर. त्यानंतर एम किती आहे 5 किलोग्रॅम आहे, 5 किलोग्रॅम आहे. डेल्टा टी कितीने वाढलं 50 डिग्रीने वाढलं, डिग्री केल्विनने वाढलं. तर आता इथं किती येईल आपल्याला व्हॅल्यू. सो दॅट इट गिव्स राईज टू 1, इथं याच्याशी कॅन्सल होईल, 5 याच्याशी कॅन्सल होईल, 10 होईल, इथं कॅन्सल होईल 2. सो 2 जूल पर किलोग्राम पर डिग्री केल्विन. So this is known as specific heat capacity of certain system. लक्षात आलं तुम्हाला? So what we have defined, the heat capacity is the amount of energy required to increase the temperature by certain degree, or amount of heat energy required to change the temperature by 1 degree. Specific कधी? तर specific is not depends upon the mass. If you make this system independent of temperature, mass, then you have to divide by mass. So specific heat capacity is defined as the heat capacity to the mass, that is gives rise to this. So now this specific heat capacity is independent of mass. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेला आणि परत एकदा आपण तेच उदाहरण घेऊया. साखरेची किंमत जर फिक्स असेल 1 किलोग्रॅमची किती, की 40 रुपये 50 रुपये. आपण सपोज करूया की 50 रुपये किलो साखर आहे. तर मग तुम्ही एक पोतं घेतला, एका पोत्यामध्ये 100 किलो असेल तर त्याचा आपल्याला स्पेसिफिक हीट आपल्याला माहिती आहे, स्पेसिफिक त्याची व्हॅल्यू माहिती आहे. 50 रुपये किलोग्रॅम आहे तर 100 किलोग्रॅमला किती, त्याच्यावरून आपल्याला काढता येईल. म्हणजे स्पेसिफिक हीट डिफाइन्स द करेक्ट व्हॅल्यू ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ पर्टिक्युलर मटेरियल. सो नाउ दिस इज सपोज्ड टू बी इंडिपेंडेंट ऑन टेम्परेचर. हेही महत्वाचं, कारण बघा की समजा आता नॉर्मल टेम्परेचरला तुम्ही इथं कन्सिडर केलं, किती नॉर्मल टेम्परेचर होतं 300 डिग्री केल्विन, म्हणजे साधारण 25 डिग्री किंवा 27 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे रूम टेम्परेचर आहे. त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी तुम्हाला एवढी एनर्जी लागली किंवा इतकी ऊर्जा लागली. समजा हेच पहिल्यांदाच जर हे 500 डिग्री केल्विन असेल, 500 डिग्री केल्विन जर असेल तर 500च्या पासून 501 करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा वेगळी असेल. मी काय म्हणतो लक्षात आलं का सगळं, की इथं रूम टेम्परेचरला इन्क्रीज होताना ऊर्जा वेगळी लागते, पण वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगळी ऊर्जा लागते. ती आपण हा इथला अभ्यासाचा भाग नाही, पण तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की ही आपण इथं आपण सपोज केलेला आहे
कि दिस इज इनडिपेंडेंट ऑन द प्राइमरी कंडीशन बट इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द मटेरियल. इट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ मटेरियल म्हणजे काय हो. सो थिअरी इथे कंप्लीट होते. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो नाउ व्हॉट इट दिस स्टेटमेंट स्टेट्स. Yes, that is small. Yes, depends upon nature of the material. याचा अर्थ काय. मगाशी आपण उदाहरण बघितलं की दोन पातेल्यामध्ये आपण दूध घेतलं, एका पातेल्यामध्ये दूध घेतलं, एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याचं टेम्परेचर आपण वाढवलं. याचं टेम्परेचर वाढवलं तर काय होतं की दुधाला काय लागलं. हीट एनर्जी जास्त लागली, पाण्याला कमी ऊर्जा लागली. किंवा आपण सपोज करूया की इथं 5 किलोग्रॅम काय आहे पाणी आहे. याच्यासाठी याचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी समजा आपण 1 डिग्री टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी समजा 2 जूल एवढी ऊर्जा लागली. 1 डिग्री टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी किती ऊर्जा लागली. 2 जूल एवढी ऊर्जा लागली आपण मानूया. हे आहे पाणी, वॉटर. त्याच्याऐवजी मी समजा केरोसिन घेतलं. तर केरोसिनला सुद्धा एवढी ऊर्जा लागेल का. नाही, त्याला त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा लागेल किंवा कमी ऊर्जा लागेल. दॅट मीन्स इट डिपेंड्स अपॉन नेचर. किंवा आपण समजा मी याच्याऐवजी आपण घेतलं ऑइल, इडिबल ऑइल कुठलंही घेतलं. इडिबल ऑइल तेवढंच केजी घेतलं तर 2 जूल एनर्जी दिली तर त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढणार नाही. का. कारण त्याला टेम्परेचर काय लागणार. जास्त लागणार. सॉरी, एनर्जी जास्त लागेल 1 डिग्री टेम्परेचर वाढवण्यासाठी. लक्षात आलं. म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ धिस वॉटर, धिस केरोसिन, धिस ऑइल इज डिफरंट विथ रिस्पेक्ट टू इच अदर. So what this statement state that yes is depends upon nature of the material. That means here the nature of the material changes, then the heat capacity go on changing. Understand? आता आपण बघूया तिसरा भाग की मोलर हीट कॅपॅसिटी म्हणजे काय. हे दोन समजले आपल्याला सगळ्यांना की हीट कॅपॅसिटी अँड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण डिफाइन केली. आता आपण मोलर हीट कॅपॅसिटी म्हणजे काय की ऑलरेडी वी आर सपोज दॅट इन थिअरी दॅट वी हॅव कन्सिडर्ड दी सिस्टीम ऑफ सॉलिड अँड लिक्विड. Solid has definite shape, size. Liquids also have this shape which is put in which that a container gets the container shape. That means the property of solid and liquid are different than the gases. So now for gases we are going to define the new terminology that is called the molar heat capacity. कारण सॉलिड आणि लिक्विड आपण कशामध्ये मोजतो. किलोग्रॅम मध्ये मोजतो, आणखी वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये मोजतो. बट द गॅसेस कन्सिडर केला, गॅसियस स्टेट कन्सिडर केला तर वी आर गोइंग टू मेजर इन टर्म्स ऑफ मोलिक्युल्स. इन टर्म्स ऑफ मोलिक्युल्स आर इट इज ऑल्सो नोन एज मोल्स. किती मोल्स आहेत गॅस घेतलेला आहे, किती मोल गॅस तुम्ही घेतलेला आहे. आता मोल म्हणजे काय. मोल म्हणजे मोलिक्युल्स, नंबर ऑफ मोलिक्युल्स. इट्स कॉन्स्टंट व्हॅल्यू दॅट इज Na. Na इज नंबर ऑफ मोलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. एका युनिट व्हॉल्यूम मध्ये किती नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत त्याचा अवॅगॅड्रोज नंबर आपल्याला माहिती आहे. अवॅगॅड्रोज नंबर किती असतो साधारणपणे 6 सर्टेन व्हॅल्यू इंटू 10⁻22 दॅट इज मोलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम. इथं करेक्ट व्हॅल्यू आपल्याला माहित नाही मला की 6 something into 10⁻22. Okay, so now we are going to consider the gaseous system. Gaseous system मध्ये आपल्याला हीट कॅपॅसिटी डिफाइन करायची आहे इन टर्म्स ऑफ मोल अँड देअरफॉर दॅट इज कॉल्ड एज मोलर हीट कॅपॅसिटी. नाउ कन्सिडर वन सिस्टीम. एक सिस्टीम कन्सिडर करा. एक सिस्टीम कन्सिडर करत असताना आपल्याला गॅस
एक पर्टिक्युलर याच्यामध्ये घ्यायचं सिलेंडरमध्ये. समजा एक सिलेंडर घेतला, याच्यावरती पिस्टन लावला, पिस्टन वरती प्रेशर P आहे, त्याचं व्हॉल्यूम आहे V आणि त्याचं टेम्परेचर T, त्याचं टेम्परेचर T. आता आपल्याला याचं मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी डिफाइन करायची. मोलर हीट कॅपॅसिटी डिफाइन करत असताना काय होईल बघा की मोलर हीट कॅपॅसिटी इज डिफाइंड ॲज कॅपिटल C. सो नाव मोलर heat capacity is equal to, its value is denoted by capital C, that is equal to same amount, that is amount of energy required to increase the 1 degree temperature of particular mole of gas, and therefore that mole of gas is now defined as mu. This is mu is nothing but mole of gas. लक्षात आलं? So now there is difference in solid, liquid, and in terms of gases it is different. So mu is introduced here. मग आता आपण एखाद्या क्वांटिटी आपण कन्सिडर करूया की जिथं आपल्याला ह्या व्हॅल्यूज आपल्याला स्पेसिफिकली कॅल्क्युलेट करता येतील. समजा की एखाद्या टेम्परेचरला याचा आपण डिफाइन करूया. याचं डेफिनेशन काय कसं असेल सांगा की दिस अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द गॅस बाय 1 degree centigrade. So that means C is the capacity, molar heat capacity is defined as, याच्या सहाय्याने डेफिनेशन आपण करू शकतो की नाही. C is defined as the amount of energy required, amount of energy required to increase or to change the temperature by 1 degree Kelvin, 1 degree Kelvin or 1 degree centigrade per unit mole, per unit mole. लक्षात आलं का की म्यू इज इक्वल टू 1 पुटअप केला, डेल्टा टी इज इक्वल टू 1 पुटअप केला, तर सी इज इक्वल टू काय मिळेल डी डेल्टा क्यू. सो मग आता आपल्याला याचं टेम्परेचर वाढवायचं. याचं टेम्परेचर वाढवायचं असेल तर आपल्याला 2 कंडिशन्स कन्सिडर करायचे. 2 कंडिशन्स कोणत्या, तर आपण समजा सपोज करूया की 2 कंडिशन्स कुठल्या कुठल्या की एक स्पेसिफिक हीट डिफाइन करत असताना आपल्याला याला वेगवेगळ्या मेथडनं आपण याचं काय वाढवू शकतो, टेम्परेचर वाढवू शकतो. हे ऑलरेडी बघितलेलं आहे की एक याला एक्सटर्नल एनर्जी दिली, यानं टेम्परेचर वाढवला. इथं 2 भाग आहेत, डेल्टा क्यू एवढं, डेल्टा क्यू किंवा डेल क्यू एवढं टेम्परेचर आपण एनर्जी दिली. एनर्जी दिल्यानंतर काय होईल, याचं इंटरनल एनर्जी वाढेल. When internal energy go on increasing, its temperature increases. Then it applies certain pressure on this piston. On this piston. Then piston moves up. Piston काय होईल, इथून इथपर्यंत जाईल. परत त्याचं टेम्परेचर आहे तेवढंच राहील, पण गॅस एक्सपांड झालेला आहे. गॅस एक्सपांड झालेला आहे म्हणजे इथं प्रेशर आपण कॉन्स्टंट ठेवला आणि आपण हीट दिलेला 1 डिग्री टेम्परेचरनं इन्क्रीज होण्यासाठी आपल्याला अमाऊंट ऑफ एनर्जी काढायची आहे कधी, प्रेशर कॉन्स्टंट असताना. सो नाउ वी कॅन डिफाइन देयर आर 2 टर्म्स. वन टर्म इज नोन एज CP, that is known as the specific heat capacity or molar heat capacity of a gas at constant pressure. प्रेशर इथे कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. कॉन्स्टंट प्रेशर ठेवत असताना आपण डेल्टा क्यू एवढी एनर्जी दिलेली आहे आणि त्या डेल्टा क्यू मुळे याची इंटरनल एनर्जी वाढेल
इंटरनल एनर्जी वाढल्यानंतर प्रेशर वाढेल आणि पिस्टन मूव्ह होईल, आपोआप मूव्ह होईल, कारण गॅस त्याच्यावरती प्रेशर लागेल आणि गॅस एक्सपांड झाला की हळूहळू टेम्परेचर परत कमी होईल. त्याचंही परत एकदा टेम्परेचर आपल्याला वाढवायचं असेल तर परत जास्त एनर्जी द्यावं लागेल. म्हणजे ह्या हीट कॅपॅसिटीची व्हॅल्यू नेहमी काय असते, जास्त असते सीव्ही पेक्षा. सीव्ही म्हणजे काय आपण नंतर बघू, पण सीव्ही पेक्षा जास्त असते. सो नाव वी कॅन डिफाइन CP, that is delta Q divided by mu into delta T at constant pressure. हे लक्षात आलं. So Cp is molar heat capacity at, that is the constant pressure is defined as the amount of heat required to raise the temperature by 1 degree Kelvin or 1 degree centigrade of 1 mole of gas at constant pressure is Cp. समजलं? आता आपण थोडंसं दुसरी सिस्टीम कन्सिडर करूया की प्रेशर कॉन्स्टंट. प्रेशर कसं कॉन्स्टंट ठेवणार? प्रेशर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण काय करूया, पिस्टनवर एखादा ठराविक प्रेशर ठेवलंय आणि ह्या पिस्टनला तुम्ही एखादा इथं समजा हुक बसवला, नॉच बसवला या बाजूला आणि या बाजूला, जेणेकरून ते मूव्ह होणार आणि याच्यामध्ये गॅस आहे. आता तुम्ही एनर्जी द्यायला लागेल. If you are going to provide the energy at constant volume, then molar heat capacity is defined as CV. Molar heat capacity is defined as capital C and suffix V, that is at constant volume, is the amount of heat required to increase the temperature by 1 degree Kelvin per mole of a gas. म्हणजे CV is equal to delta Q divided by mu delta T at constant volume. हे समजलं का बघा? डेल्टा Q आणि डेल्टा याच्यामध्ये T मध्ये इथं काय होईल बघा, या दोन्हींची कंपेअर केला तर कुणाची एनर्जी जास्त असणार? हिअर ऑब्विसली Cp is greater than C. का असेल बरं सांगा? कारण इथं जसं गॅस एक्सपांड होईल टेम्परेचर कमी होईल, एनर्जी जादा लागेल, पण इथं दुसऱ्या स्टेप मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि त्या व्हॉल्यूमचं 1 डिग्री टेम्परेचर न वाढवण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागेल हे नेहमी कमी असतं. सो नाउ यू आर ऑलरेडी स्टडीड द वन रिलेशन दॅट इज नोन एज द Cp minus Cv is equal to R. So now this is the relation we are going to utilize to apply some applications of equipartition of energy for monoatomic gas and diatomic gas. म्हणजे हे रिलेशन इथं आपल्याला माहित पाहिजे. इथं ही थेरी तुम्हाला समजली का बघा की Cp म्हणजे काय? That is amount of heat energy required to increase the temperature of a gas by 1 degree Kelvin or 1 degree centigrade per mole. लक्षात आलं? याचं युनिट जर लिहायचं झालं तर काय लिहिता येईल? जूल पर मोल पर डिग्री केल्विन. लक्षात आलं? इथं सुद्धा त्याचं युनिट सेम आहे. इथं कॉन्स्टंट व्हॉल्यूम असतं, इथं कॉन्स्टंट प्रेशर असतं. Okay, thanks for watching.